एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आहे माझा बर्थडे, तर त्यानिमित्त आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये. घरून सुरुवात नाही करता आली ॲक्च्युअलमध्ये, कारण की आवरलं आणि फास्ट अचानक ठरलं. त्यामुळं अर्धी फॅमिली तर घरीच आहे आणि अर्धेच आहेत सध्या तरी, म्हणजे दिदी आणि तेच आहेत, नीताताई घरीच आहेत. त्यामुळं तर कसा होतोय नक्की शेवटपर्यंत सांगा. आणि हे बघा आमची परू आणि दादा ते केक आणायला गेलेत. नक्की कमेंट करा, कोणी स्किप करू नका ब्लॉग. आणि कसं ते गेलेत केक आणायला, तर ते सगळे केक आणायला गेले होते. केक घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही फर्स्ट प्लॅन म्हणजे पठारेचाच केला होता, कारण की पठारे तुम्हाला पण माहिती असेल मोशीमध्ये, तर एकदम भारी टेस्ट आहे तिथं. आणि व्हेज नॉनव्हेज झाल्यामुळं आम्हाला पण हेल्पफुल होतं. पण तिथे भयंकर गर्दी होती आणि तिथे आमच्या आधी 10-15 नंबर्स होते. मग असं कोणावर तरी डिपेंड राहणं असं बरोबर नाही वाटलं. त्यामुळे आम्ही आमच्या इथे एक बर्डवॅली आहे, तर तिथे आलो होतो. आणि एकदम भारी आहे ते पण. रिसॉर्ट नाही आहे, पण हॉटेल आहे, पण भारी आहे. कॅन्डल लाईट डिनर वगैरे केला. आणि थँक्स फॉर दीदी अँड दादा. तर तुम्ही म्हणत असाल दीदी आणि दादा का म्हणतीस, तर रिलेशननी ननंद आहेत त्या माझ्या, पण दीदी म्हणजे मोठ्या बहिणीसारख्याच आहेत माझ्यासाठी, त्यामुळं. आणि थँक्यू सो मच. खूप मस्त केक होता आणि पाखी आणि मी कट केला, कारण की ती खूप भारी आहे आणि छोटीशी आहे, त्यामुळे मला ती खूप भारी वाटते. त्यामुळे आणि परीला पण तुम्ही परीला पण बघितलं असेल, खूप वेळा व्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि मी तुम्हाला एवढं पण बोलले की माझ्या छोट्या ननंद नाही आल्या, हे मोठ्या ननंद आहेत, कारण की छोट्या नंदेची डिलिव्हरी झाली आहे माझ्या, त्यांना मुलगी झाली आहे, बेबी गर्ल. तर हे बघा मी तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं सांगते आहे. तर बर्डवॅली गार्डनमध्ये गेलो होतो आणि परी तिथे खेळत होती. आम्ही निघालो होतो आणि मस्त टेस्ट होती तिथली. आणि बड्डे पण मस्त सेलिब्रेट झाला आणि तिथली सर्विस पण खूप मस्त आहे. तर तुम्ही जवळपास कुठे राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि ते बघा ती खेळता पडली आणि त्याच्यानंतर आमचं थोडंसं डिस्कशन चालू होतं. जर ते डिस्कशन ज्या गोष्टीवर आमचं चालू होतं ती जर फिक्स झाली तर मी नक्की तुम्हाला त्याचा पण व्लॉग दाखवेल की आम्ही कुठे गेलतो. आणि आमचे कॅमेरामॅन बघा कसे उलटे शूट करत होते. तर म्हणजे चालू आहे थोडंसं डोक्यात प्लॅन. आणि व्हॅलेंटाईन वीक पण आहे, तर बघा आता कसं होतं आहे. मी एकदम म्हणजे वैतागून गेले होते. आम्ही दीदीच्या बिल्डिंगच्या खालीच बसलो होतो गप्पा मारत आणि 12-12:15चा टाईम झाला होता. तर असा होता माझा काहीसा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.